360 मानकऱ्यांना आमंत्रित करतोय। ओ मासळकर स्वामी, रायपाटणचे स्वामी, लांजाचे स्वामी, पाटगावचे मठपती, वेरवळीचे मराठे, लांजाचे उपशेटे, साखरब्याचे सटे, देवरुखचे शेटे, आंबवचे माने, मुरादपूरचे भोईराज, आंगवलीचे अणेराव भुजबळराव, वांजोलचे कावडवाले, घोटण्याची करवली, महाराजचे सावंत खोत मोकाशी, गुरव सुतार, इतर सर्व 360 मानकरी श्री महादेश्वर देवळी गिरजा येथे साखरपुड्याला या हो। कल्याण मुहूर्त दुपारी 12:45 चा आहे हो। तर मंडळी शुभ सकाळ मंडळी, सकाळ सकाळच मार्लेश्वरून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी। रात्री आम्ही आल्यानंतर पालखी आल्यानंतर थोडा वेळ एक तास दीड तास 2 तास विश्रांती केली आणि त्यानंतर सकाळी परत आता उठलो आहे। आता पहिले धबधब्याकडे जाऊन येतो आणि त्यानंतर मग बाकीच्या काही ते लग्न सोहळ्याच्या विधी आहेत त्या विधी बघूया आणि त्यानंतर मग नंतर शेवटला कल्याण म्हणजे शुभमुहूर्त लग्न सोहळा, हा मार्लेश्वरचा आणि गिरजाईचा लग्न सोहळा बघूया आपण। तोपर्यंत चला आपण जाऊया धबधब्याखाली आंघोळ करून येऊया। सूर्य उगवला, प्रकाश पडला आडवा डोंगर, चला मुलांनो सर्व मिळवणी करू नमस्कार, तयाला करू नमस्कार। सूर्य उगवतोय हस्ते हस्ते डोंगराच्या अजून पलीकडच्या साईडला सूर्य आहे। वरती आल्यानंतर सूर्यकिरण नक्की दिसतील। हा मार्लेश्वरचा असा परिसर आहे पलीकडचा, तिथे मार्लेश्वरचा गुहा मेन गुहा तिथे आहे वरती। इथे खाली करंबेळीचा डोहा आहे आणि आपण वरती जायचं धबधब्याकडे। चला संजय दादा पण सोबत आहे। संजय दादा तिथे पाठीमागे थांबले। संजय दादा झोपले होते, अजय आमचे महाराष्ट्र अजय गोरले आहेत, तर त्यांच्या दुकानामध्ये संजय दादा झोपले होते। त्याने सोय केली होती अजयने तिथे झोपायला, चटई वगैरे मस्तपैकी देऊन मग दादा तिथे झोपले होते। तर चला आपण आता आंबोची मुलंसुद्धा गेले धबधब्याखाली जाऊया। हा करंबेळीचा डोहा आहे, अगदी विहिरीसारखा असा आकार। इथे आई गिरजाई देवीची पालखी इथे बसलेली आहे। अच्छा म्हणजे दादा इथे वाट बघतात, मी बॅग घेऊन आलो आहे आणि आता आम्ही धबधब्याकडे चालू आहे। दादा चला आंघोळ करूया धबधब्याखाली। सकाळ सकाळ जरा गरम पाणी असतं धबधब्याचं असं म्हणतात लोक। आता थंड झालं असेल, प्रचंडाचा वेळ निघून गेला, 6 वाजेपर्यंत काहीतरी म्हणतात। हो बघूया चला चला चला। आता बघा धबधब्याचं तिथं दर्शन झालेलं आहे आपल्याला, थोडंसं समोरच धबधबा दिसतोय धारेश्वर। धबधब्याकडे जाण्यासाठी असं मार्ग बघा ॲरो केलेला आहे आणि लिहिलेलं पण आहे, ॲरो करत करत त्या मार्गे जायचं आणि खडतड असा प्रवास आहे इथून करायचा। म्हणजे मोठे मोठे उंच उंच दगड आहेत खडका, त्याच्यातूनच मार्ग काढत जावं लागते। हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर। दगड बघा किती उंच आहे, त्या दगडाखाली मी मावलोय पूर्ण, एवढा दगड उंच आहे। आंबोची मुलं सुद्धा आले वाटतं आंघोळ करून। कसं आहे रे, गरम पाणी आहे की थंड पाणी आहे? होय देवाला हाक मारायची, गरम पाणी सोड। शेवटी म्हणजे आपण धबधब्याजवळ पोहोचलोय। चला तर म्हणजे बघा सर्व लोक धबधब्याखाली आंघोळ करतात सकाळ सकाळ मस्तपैकी फ्रेश। त्या साईडला सुद्धा काही मुलं आहेत सगळे आंघोळ। मला वाटतं आंबोची मुलं सर्व या साईडलाच आहेत, इथे दिसतात आंबोची मुलं सगळे। आणि इथून असं तिकडे आपण त्या साईडून जाऊया। त्या साईडला एक कागद लावलेला आहे बघा, दिसतो तुम्हाला। तिथे महिलांसाठी आंघोळ केल्यानंतर चेंज करण्याची रूम आहे। आणि या डोहामध्ये मित्र कधी आला तर कधी उतरू नका डोहामध्ये, काही इथे लिहिलेलंच आहे बघा तिकडे धोका म्हणून। मारले किंवा सूर्याची किरणं कशी पडले डोंगरावर मस्तपैकी बघा। शेवटचं टोक दिसतंय खालचं दक्षिणेकडचं, आहे की नाही? सीन कसा दिसतोय दक्षिणेकडील आपल्या भारताचं नकाशातली शेवटचं टोक असेल असं दिसतंय की नाही? सूर्य प्रकाश पडलाय मस्तपैकी। यस 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 यस। दादा दादा चला नाहून घेऊया आपण लवकरात लवकर। उघडे व्हावे लागेल, जावे लागेल आणि पाणी थंड थंड हिवी हिवी आहे। काय हा काय समजलं आंघोळीचं जरा हा किती वाटते। एकदा धबधब्याखाली गेलात मग काय नाही,
एक दोनदा जायचं, धावत धावत परत यायचं डायरेक्ट. धावत धावत जाता जाता पडू नका बस एवढं. धावत म्हणजे एवढं धावत नाही जायचं. हां हे बरोबर आहे, धावत जाऊ नका. तर म्हणजे सर्व आंबोची मुलं सुद्धा तयार आहेत बघा आंघोळ करायसाठी. अरे विघ्नेश ये धबधब्याखाली ये, हे धबधब्याखाली ये. धबधब्याचे जे फवारे येत आहेत ना, अगदी तुषार सिंचन सारखे जे फवारे पडतात ते सगळे लोक आंघोळ करतात. आपण पण जाऊया लगेच, एक दोन वेळा जायचं आणि परत यायचं लगेच आणि कपडे बदलायचे. एवढं थंड पाणी असेल. मुलं सुद्धा आहे तिथं. ते कुठून आलात रे? मुरादपूरचे. हे सगळे पालखी बरोबर होते रात्री, होय ना? रात्री धावत होतात ना पालखीवर सगळे. का रात्री कोण कोण दिसले नाहीत ना चेहरे सरळ झाले. आंघोळ झाली, आंघोळ झाली काय? हे तुमचं किती वर्ष असेल रे पालखीसोबत यायचं तरी? एक 5-6 वर्ष तरी आलेत प्रत्येक जण? 4-5 वर्ष झाले. होय ना? आम्ही पहिल्यांदाच आलो. हां कसं वाटलं तुम्हाला? अरे भारी, जाम भारी. एवढा गावचा माणूस असून सुद्धा दमायला आलं तुमच्या वाटून. तुम्ही बरेच पळाला तरी. चला तर म्हणजे आपण थोडंसं खाऊ करून घेऊया. अरे 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 हा चला चला, गारगार थंडगार मस्त गारगार धबधब्या खालचं पाणी. चला आंघोळ करून घेऊया. हा 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 आंघोळ करते रोडने बसलो की आंघोळ वगैरे करून झाले धबधब्याखाली आणि ड्रेस घातला. म्हणजे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मकर संक्रांती असल्यामुळं असं काळा ड्रेस घातला. असं काळा ड्रेस घालतात असं बोलतात मकर संक्रांतीला, म्हणून काळं शर्ट घातलेलं आहे आणि काळा जॅकेट पण आहे दादा म्हणजे. आणि थोड्या वेळानं आपण सर्व काय विधी इथं होतील त्या बघूया आणि नंतर मग लग्न सोहळा. चला दा जाऊया. फक्त बूट घालतो. हां चला. काढूनच ठेवायचं. हर हर महादेव. तर म्हणजे जिथून मी बसलोय ना तिथून तुम्हाला दाखवतो. दर्शनासाठी रांग लागली. आता आंघोळ करून तर आलोय आम्ही दोघं दादानी मी तर बसलोय, जरा थोडा आराम केला आहे एका ठिकाणी. अजून चहा नाश्ता आमची व्हायची आहे. चहा नाश्ता करूया जाऊन. तो बरं बघा तिथून दर्शनासाठी आता रांग इथे नदीपर्यंत आले. अशी वरती रांग लागते तिथं मंदिर. आणि इथे बाजूला जर बघितलं ना समोर तर गगनगिरी महाराजांचं मठ आहे, मंदिर आहे इथे समोरच. आता तिथे पवनगिरी बाबा असतात मठामध्ये. गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि दैवज्ञ हायकर्सवाल्याचा महाप्रसाद असतो आज. कधी लोक आलात तुम्ही आवर्जून तर मकर संक्रांतीच्या दिवशी दैवज्ञ हायकर्सवाल्यांचा महाप्रसाद इथं असतो. तुम्ही कोणीही आला तरी तुम्हाला तो मोफत असा दिला जातो. तिथे सुंदर असं नदीपात्र आहे बघा मस्त की. उंच उंच असे डोंगर तरी सह्याद्री सह्याद्री. आता अजूनपर्यंत सूर्यप्रकाश इथे खाली आलेला नाही. म्हणजे बघा अजून गारवा आहे. अजून दुपार झाली की सूर्यप्रकाश जरा पुढे पुढे येतो. म्हणजे 10:30-11 वाजताच्या दरम्यान सूर्यप्रकाश इथे पोचतो. तोपर्यंत सूर्यप्रकाश पोचत नाही दादा. तर म्हणजे अशी लागली दर्शनासाठी रांग. इथून वरती दर्शनाला जाणार आहेत. आमच्याकडचे आंबोची सुद्धा मंडळी दर्शनासाठी उभे आहेत. होईल ना तासाभरात दर्शन होईल काय? होईल ना, त्याच्या आतमध्येच होईल. अशी रांग तिथपर्यंत गेले. पाठीमागे बघा नदी पात्रापर्यंत आले रांग. पूर्वी अगदी धबधब्यापर्यंत जायची. इथे मार्लेश्वरची जी पालखी बसली ना तिच्या शेजारी आंबोचे दिंडीचे वाले असतात, आंबोगावचे सर्व. आणि ते सर्व इथं झोपलेले होते रात्री. आम्हाला काय झोपायला ते चान्स नाही मिळाला. सर्व फुल होती जागा. आणि आता सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर त्यांचा नाश्ता चालू आहे. सगळे नाश्ता करतात. इकडे सर्व नाश्ता करतायत. ते सगळे आंबोचे लोक आहेत.
म्हणजे नवरा मुलीचा कार्यक्रम तर आटपला आहे आणि आता त्यानंतर सर्व साखरपुड्याकडे वळले. म्हणजे गिरजाई मातेची जी पालखी बसते तिथे साखरपुडा होता. त्याला साखरपुडा बघून घेऊया. अगदी आपल्या माणसाच्या याच्यामध्ये जसं ठरवलं जातं त्याप्रमाणे ठरवलं जातं. म्हणजे नवरा मुलगा बघताना आपण बोलतो ना दागिने सोनं बिने किती देणार, ते सगळं असं व्यवहार बोलले जातं. ऐकलं, मी पण ऐकलं. आणि जमीन किती असेल, तुमची जमीन जागा किती आहे, कसं ठेवा, आमच्या पोरगीला सुखी ठेवील का तुमचा पोरगा, असं सगळ्या फॉर्मॅलिटीज एक तुला वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकून? त्याला साखरपुडा बघूया. हो मासोळकडे रायबडे स्वामी, लांजाचे स्वामी, पाटगावचे मठपती, वेरवलीचे मराठे, लांजाचे उपसटे, साखरपेचे शेटे, देवरीचे शेटे आंबावचे माने, मुरदपूरचे भोईराज, आंगवडीचे अनेराव भुजबळराव, वांजोलचे कावडवाले, घोटण्याची करून महाराजचे सावंत खोत मोकाशी, इतर सर्व 360 मुंडकरी साखरपुड्याला या हो. इतर सर्व 360 मुंडकरी श्री महादेश्वर देवळी गिरजा येथे साखरपुड्याला या हो. कल्याण मुहूर्त दुपारी 12:45 आहे हो. ओम शिवाय नमः, शंकराय नमः, महादेवाय नमः. तीन वेळा प्राशन करा. ओम आत्मा नवरा बघून झाल्यानंतर मग साखरपुडा पण झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर विवाह मुहूर्त ठरवला जातो. तर विवाह मुहूर्त आहे 12:45. तर मित्र चला लग्नाला जाऊया. लग्नाला सर्वांना 360 मानकऱ्यांना पुकारणी केलेली आहे. तर चला सर्वांनी लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. एवढी सर्व मंडळी साखरपुड्यासाठी उपस्थित होती. हे आहे गिरजाई देवीचं साखरपा. तिथे साखरपुडा झाला. अंबाऊची दिंडी सोहळा चालली आहे लग्न सोहळ्यासाठी. सगळ्यांना बसवतो चला. वाडेश्वर यजमान यांची पालखी आली. श्रीदेव मार्लेश्वरची पालखी विराजमान आहे. मार्लेश्वर तिथं मध्ये राहायला लागलं. पार्टी त्याच्यासाठी सांगतोय तिकडे कोपऱ्याला तरी सरकार त्या बाजूला. आई गिरजाई मातेच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. विवाह सोहळा थोड्याच वेळात विवाह सोहळा संपन्न होईल. 12:45 विवाह सोहळा संपन्न होणार आहे. कृपया हळद लावण्याचा जो कार्यक्रम आहे हा चालू करायचा आहे. शिवलिंग शिवाचार्य महाराज के, सद्गुरु महादया रविशंकर शिवाचार्य महाराज के, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज के. हर हर महादेव. गिरजाई माता की, भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता की. जय श्री राम.
भारताच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि जवळजवळ 550 वर्षानंतर रामललाच्या त्या मूळ जागेवरती पुन्हा एकदा देवाची मूर्ती प्रतिष्ठापना होते आहे. अशा या पवित्र वर्षी सालाबाद प्रमाणे होत असलेल्या हजारो कितीतरी वर्षापासूनचा हा मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा विवाह सोहळा आहे. त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. आपण सर्व सद्भक्तगण इतक्या अडचणीमध्ये असताना सुद्धा हा पवित्र सोहळा आनंदाने साजरा करत आहोत. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचा माहेर स्वामी माझा, असं या देवाचं वर्णन आहे. जगद पितरौ वंदे पार्वती परमेश्वर, असं म्हणून या देवाला आपण वंदन केलेलं आहे. मग तो कधी मल्हारी माळसाकांद असतो, तो कधी खंडोबा म्हणून उभा राहतो, कधी मार्लेश्वर गिरिजादेवी म्हणून असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवाच्या आणि देवीच्या अवताराचे विवाह करण्याचं कार्य आपण करत असतो. विवाहादेव सत्सृष्ट्या जगत्त्रयम चतुर्वर्ग फलावाप्ती तस्मात् परिणय शुभः, अशा प्रकारचं त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि अशा या विवाह सोहळ्यामध्ये आपण भगवान श्री मार्लेश्वर आणि भगवती गिरिजा देवी यांच्या विवाहाचं एक औचित्य साधून सर्वांनी आपल्या जीवनामध्ये कसं जगावं याचा आनंद या निमित्ताने घेत असतो. जय माता की ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय सांबजय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. प्रथम या ठिकाणी जे या देवस्थानचे 360 मानकरी आहेत त्यांना या कल्याण सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. आणि त्याच्यानंतर पंचकलश आणि या सर्व विधी चालू होतील. कुणीही विधी चालू असताना मंत्राक्षर चालू असताना अक्षर टाकायचे नाही आहेत. मंगलाष्टक चालू झाल्यानंतरच अक्षर टाकायचे सर्वांनी. आज मकर संक्रांत पुण्यकाल आणि या शुभ अशा मंगलदिनी श्रीदेव मार्लेश्वर आणि माता गिरजाई श्रीदेव वाडेश्वर यजमान यांच्या उपस्थितीत हा कल्याण सोहळा आज इथे पार पडत आहे. या कल्याण सोहळ्यासाठी सर्वांचे सहकार्य असते. आणि प्रथम इथले जे 360 मानकरी आहेत या सर्वांचं देवस्थान कमिटी आणि पुजारी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. तसेच दिवस रात्र जे इथे प्रशासन आपल्याला सहकार्य करतं असं रत्नागिरी पोलीस, देवरुख पोलीस स्टेशन आणि देवरुख तहसील, संगमेश्वर तालुका या सर्वांचं मी देवस्थान कमिटी आणि पुजारी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर इथे जे ग्रामीण रुग्णालयातील जे काही कर्मचारी असतात, ग्रामपंचायत असते, असे विविध स्वयंसेवक असतात, याही सर्वांचं मी देवस्थानच्या वतीने स्वागत करतो. त्याच्यानंतर या सह्याद्रीच्या कडेकबारी डोंगरामध्ये या शिवभक्तांच्या गजराने निनादाने हा सह्याद्री दुमदुमून जातो. असे शिवभक्त हे सर्वच या सोहळ्यासाठी आतुरतेने वाट पाहतात असताना यावेळेला असंख्य अशा संख्येने ते उपस्थित असतात. या सर्व भक्तगणांचं, शिवभक्तांचं मार्लेश्वर देवस्थान पुजारी यांच्यातर्फे मी स्वागत करतो. आणि याच्यानंतर मी 360 मानकऱ्यांना आमंत्रित करतोय. ओर मासळकर स्वामी, रायपाटणचे स्वामी, लांजाचे स्वामी, पाटगावचे मठपती, वेरवलीचे मराठे, लांजाचे उपशेटे, साखरब्याचे शेटे, देवरुखचे शेटे
आंबोलचे माने, मुरादपूरचे भोईराज, आंगवलीचे अणेराव भुजबळराव, वांजोलचे कावडवाले, घोटण्याची करवली, महाराजचे सावंत खोत मोकाशी, गुरव सुतार व जे काही मानकरी आहेत असे 360 मानकरी हे सर्व या कार्यक्रमाला आणि निमंत्रित करतोय या सर्व कल्याण सोहळ्याला या हो. तसेच या कार्यक्रमात 360 मानकरी या हो. शिव हर हर महादेव. श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. महंतया चनबसप्पा शिवाचार्य महाराज की जय. शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्रीदेव वाडेश्वर भगवान की जय. श्रीदेव मार्लेश्वर भगवान की जय. आई गिरिजाई माते की जय. हर हर महादेव. ब्रह्मानंदं परमा सुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं गगना सदृशौ तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी कात्यायनी नमोऽस्तुते. नारायणी नमोऽस्तुते. जय मंगलम जय नमः पार्वतीपतये. शिव हर हर महादेव. गंगापूजन करून घ्या. तांदळाला जळत लावा. आतमध्ये अक्षता सोडा, फुल सोडा. हर ओम श्री गंगा माता देवताभ्यो वै नमो नमः. वायामि स्थापयामि पूजयामि. हर ओम गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुर नदी ख्याता तया गंडकी. पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता देवे सदा वंदिता. देवे सदा वंदिता. गंगा माता देवताभ्यो वै नमो नमः. सकल पूजनार्थ गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. आचमन करून घ्या. 3 पळ्या पाणी तामानामध्ये सोडा. 3 पळ्या पाणी प्राशन करा. हर ओम शिवाय नमः. ओम शंकराय नमः. ओम महादेवाय नमः. 3 पळ्या पाणी प्राशन करा. हर ओम आत्मतत्वं शोधयामि स्वाहा. ओम विद्यातत्वं शोधयामि स्वाहा. ओम शिवतत्वं शोधयामि स्वाहा. 1 पळी पाणी तामानामध्ये सोडा. हर ओम सर्वतत्वं शोधयामि स्वाहा. हातामध्ये फूल घ्या, अक्षता घ्या. हर ओम श्रीमन शिवगणाधीश्वराय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. पार्वती परमेश्वराभ्यां नमः. माता पितृभ्यो नमः. सर्वेभ्यो जंगमेभ्यो नमः. मंगलम विघ्नमस्तु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. नमः शिवाय शांताय. नमः सोमाय शंभवे. नमः शिवाय कल्याणी पतये. हर ओम. अक्षता सोडा आणि 1 पळी पाणी सोडा. कलशावर सोडा आणि 1 उजव्या हातावर पाणी घ्या.
आणि साठवून ठेवा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे शिवपदे वैवस्वत मंत्वरे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये आर्यावर्तक देशे वीरभद्रावतारे मेरु दक्षिण दिभागे कृष्णा गोदावरी मध्ये महाशिव क्षेत्रे शिवारामे शालिवाहन शक्ये 1945 पंचमी तिथि शुक्ल पक्ष पूर्व भाद्रपदा नक्षत्रावर्यान योगा भवकरण सोमवार वारसे पौष माह कुंभ चंद्र राशि मकर सूर्य राशि तथा श्री यजमान नामधारकस्य प्रकाश महादेव उपशेट यजमानस्य तथा श्री 360 मानकर यजमानस्य नंदी गोत्रमस्य तथा श्री देव मार्लेश्वराय गिरिजाई देवता यांच्या विवाह निमित्ताय संकल्पमय्यम करिष्ये. 16 संकल्प थांबण्यामध्ये सांब जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. समयची आणि घंटेची पूजा करून घ्या. हर ओम श्री दीपदेवताभ्यो वै नमो नमः. भायामि स्थापयामि पूजयामि सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि नानाविधि पुष्पाणि धारयामि. धारयतु भव धूपमाग्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि. पुढे घ्या. हर ओम श्री घंटा देवताभ्यो वै नमो नमः. वायामि स्थापयामि पूजयामि आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वेत् घंटारवन् भक्त्या शम्भो रजनपूर्वकं श्री घंटा देवताभ्यो वै नमो नमः. सकल पूजनार्थे गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि नानाविधि पुष्पाणि धारयामि. धारयतु भव वनस्पतिरसोपेतो गन्धार्वत्मामग्रयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपं दीपं दर्शयामि. थोड़ा नमस्कार करा. हर ओम नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी पतये ते नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. हातामध्ये अक्षता घ्या. गणपतीचं नामस्मरण करायचं आहे. हर ओम श्री गणपती देवताभ्यो वै नमो नमः. भायामि स्थापयामि पूजयामि श्री रिद्धिदेवताभ्यो वै नमो नमः. भायामि स्थापयामि सिद्धिदेवताभ्यो वै नमो नमः. भायामि स्थापयामि पूजयामि. पूजा करून घ्या. हर ओम गणानां त्वां गणपतिगुं हवामहे प्रियाणां त्वां प्रियपतिगुं हवामहे निधिनां त्वां निधिपतिगुं हवामहे. वसो मम अहमजानि गर्भधाम त्वमजासि गर्भधाम वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणपति देवताभ्यो वै नमो नमः. सकल पूजनार्थे गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि धूपमाग्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि. हर ओम नैवेद्यं षट्रसोपेतो नानाभक्ष समन्वितं दधिक्षिरकृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यतां नैवेद्यां पाणिं समर्पयामि. वेळेवरती पाणी सोडा. नालावरती पाणी सोडा. हर ओम पुगीबल समायुक्तं नागवल्ली दलेरुतं कर्पूर चूर्ण संयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. तांबूलमुखावासरते सुवर्ण दक्षिणान्ते मंत्रपुष्पं समर्पयामि. अक्षतोडा नमस्कार करा. हर ओम नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी पदये ते नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. हातामध्ये अक्षता घ्या. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विवाहसोः अनंत पुण्यवरदं प्रयच्छामि महेश्वरः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. हर ओम श्री पंचाचार देवताभ्यो वै नमो नमः. अवायामि स्थापयामि पूजयामि. हर ओम पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्रो कृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो. हर ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवे नाति भवे भवस्वमान् भवोद्भवाय नमः. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो कलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकर्णाय नमो बलप्रमदनाय नमो सर्वभूतधम्माय नमो मनोन्मनाय नमः.
ओम घोरेभ्यो खगोरेभ्यो घोरघोरोत्तरेभ्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम ईशान सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो श्री पंचाचर देवताभ्यो वै नमो नमः हर ओम अगरबत्ती वडा वनस्पतिरसोपेतो गन्धार्पत्तमामकरेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपमाग्रापयामि स्थापितदीपं दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि नैवेद्यं षड्रसोपेतो नानाभक्ष्यसमेतं तदीक्षितघृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यताम् निवेदं निवेदयामि नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि सोडा पाणी सोडा प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा परब्रह्मणे स्वाहा समोर 5 विड्यांवरती पाणी सोडा हर ओम मपुगी प्लसमायुक्तं नागवल्ली दलेरुतं कर्पूरचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां ताम्बूलं मुखावासरते सोडदक्षिणान्ते मन्त्रपुष्पं समर्पयामि हर ओम तूर्यवनसम्भूतं नानागुणसमन्वितम् आनन्दसौरभं पुष्पं गृह्यतामिदमुत्तमं नानाविधि पुष्पाणि धारयामि धारयितो भव त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिआयुधं त्रिजन्मपापसौभारम् एकबिल्वं शिवार्पणम् अक्षतान् धवलां दिव्यां श्रीदण्डुलमिश्रितान् अर्पयामि मा भक्त्या प्रसीद परमेश्वर अगरबत्ती वडा हर ओम वनस्पतिरसोपेतो गन्धाढ्युतपोत्तमामग्रह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपमाग्रापयामि स्थापितदीपं दर्शयामि अक्षता सोडा नमस्कार करा हर ओम नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणे पतये ते नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि दूर अंतरावरून कोणीही अक्षता टाकू नये आणि दूर अंतरावरून मंगलाष्टक सुद्धा म्हणू नये. अक्षता कोणाला वाहू नका, हात जोडा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीदेव रेवणसिद्ध श्रीदेव मार्लेश्वर लिंगायक्य सद्गुरु मंतय्या शिवाचार्य रेवणसिद्ध गुरु परंपरेला अनंत वंदन करून उपस्थित गुरुवर्य धारेश्वर महाराज मासोलकर महाराज लांजेकर महाराज यांना वंदन करून या विवाह सोहळ्यास प्रारंभ होत आहे. शिवकल्याण सावधान स्वस्ति स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडम विनायक मम चिंतामणि देवरं लेनान्द्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामेरा जनसंस्थितो गणपति कुर्या सदा मंगलम ओंकार स्वरूप श्री गणपती आले कल्याण मंडपी
गिरिजा मार्लेश्वर कल्याण सोहळा वा वा असा हा बरी वीरशैव धर्मा प्रती सुपंच कलश हा मांडिला या प्रती वा वा मंगल हा विवाह बरवा पूजा शिव मंगलम शुभलग्न शिवमंगला सावधान आरंभी गणनायका शिवसुता आचार्य श्री रेणुका घंटा कर्ण निधेन कर्ण उभया श्री विश्वकर नाधिका तुम्ही मोद बरे स्मरा शुभ दिनी चिंतामणी दारुका हो श्री गुरुदेव प्रसिद्ध उभया कुर्या शिवं मंगलम शुभमंगलम श्री सांबा शिवशंकरा स्मर हरा अत्यादरे श्री शिवा सेवा भक्ती सदैव अर्पण करा निष्ठेतया श्री भवा लग्नाला सुरुवात होत असता भावे मनी आठवा सत्योगे सुख मेळवा वधूवरा कुर्यात सदा मंगलम शिवगंध. आता जी मंगलता होणार आहे सर्वांनी सामुदायिक बनायची आहे. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र शर्मन्वती वेदिका वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या शिवा मंगलम आजचा विवाह सोहळ्याचा पूर्ण आमच्या मारळगावचा पंचायत दादांचा मुलगा त्यानं केले सर्व पूर्ण प्रणमामि सदा शिवलिंगम्
समाधान करुणाकरलिंगं रावणदर्पनिवारकलिंगं प्रणमामि सदा शिवलिंगम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शुद्धसुगन्धसुलेपितलिङ्गं कोटिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितं ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहार सुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय अष्टदलो परिवेटितलिङ्गं सर्वसमुद्भव कारणलिङ्गं अष्टदरिद्र विनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सुरगुरु सुरवर पूजितलिङ्गं हर हर जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर पाठी म्हणजे जागा होईल. दर्शन घेत आहेत तर म्हणजे ज्यावेळेस आम्ही मार्लेश्वरला आलो तेव्हा चार्जिंग पॉईंटसाठी चार्जर लावायसाठी शोधत होतो दादा आणि मी. तर आहे ना आपल्याला ना चार्जिंग हा खूप मेन पार्ट असतो. तर आपला भाऊ आहे मार्लेश्वर आणि आपल्याला माझ्या गोप्रोची दिनेश साहेबांच्या पूर्ण आणि हातामध्ये दाखवू शकता तुम्ही एवढं सगळं साहित्य दिलं आहे. सो कधी आलं तर नक्कीच भावाकडून मस्त छानपैकी असं मिठाई आहे ते तुम्ही घेऊ शकता. भावाचं नाव काय? प्रशांत दादा आहे त्याच्या इकडे. चल आता जेवण निघतोय हां. तर मंडळी लग्न आता वगैरे आटपून आलो आहे. लग्न आटपलं आहे आणि आता बसतोय जेवायला. जे लग्नानंतर ते जेवण असतं तसं सीधा तर आलेलं आहे आणि त्यानंतर आपण बसूया जेवायला. तर आमचे मित्रसुद्धा इथे आहेत. अविनाश गुरव आणि ड्रायव्हर साहेब पण आहेत. आंबगावचे सुपुत्र आणि त्यांच्याच दिंडीमध्ये आम्ही आता जेवायला बसतो इथे. तर म्हणजे मस्त आता जेवण पण झालं आणि जेवण आता घरी निघालो आहे. तर रात्री दादाला झोपायसाठी आमच्या सोय केली होती आमच्या गावची अजय गोरले. बघा अजय आहे. अजयने रात्री दादा झोपायची सोय केली होती इथं. तिथे चटई वगैरे टाकून झोपायची. अजय थँक्यू हा दादांची सोय केलीस त्याबद्दल. दादा हां
हे पण त्यांचंच दुकान आहे, अजय त्यांचं. आपण पण थोडी प्रसाद घेऊया अजयच्या इथे. हे घेऊया, खोबरावाडीचे एक घेऊया आणि एक माळवणी खाजा एक घेऊया. अजय हे मला ते एक बनते. कमल्या बेबी कुठं आहे रे? बेबी कुठं आहे? तर मंडळी देवरुखात मार्लेश्वरवरून आता पोचलो देवरुखमध्ये. दादाने मी बसनी झालो. दादांची गाडी इथे ठेवली आहे. सन्मुख त्यांच्या इथे ना, सन्मुख आहेत ब्लॉगवाले, त्यांच्या इथे ठेवले गाडी, दादांची बाईक. तर दादा जातील इथून संगमेश्वरला आणि मी पुन्हा इथून बसनीच जाणार, रत्नागिरी बसनी आंबोला. तर चला तर मंडळी, कसा वाटला हा लग्न सोहळ्याचा आणि व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तोपर्यंत काय विसरलो मी बोलायचं, तोपर्यंत टाटा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाय बाय. एक काहीतरी बोलता होता विसरलो मी. झोपत आहे का तुम्ही झोपत आहे का काय? चॅनलवरती नवीन कोणाचं सबस्क्राईब करा. आधी काय ते विसरलो. मित्र, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणखी भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि दादाला पण आपण बाय बाय करायचं आहे. दादा आता गाडी घेऊन जातीलच. जाम जमलंय, काही बाय बाय नका बोलायला. तरी बनवता का?